तीन ते 4 दिवसापासून विजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस सुरू आहे। त्यामुळे परिसरातील नदी व नाले हे तुडुंब भरून वाहत आहेत। अशातच 33 केव्ही केशरी वीज केंद्रामधून 11 केव्ही राजौली फीडरमध्ये 11 केव्ही राजौली फीडरचा वीज पुरवठा खंडित झाला व परिसरातील 25 गावे ही अंधारात गेल्याचे कळल्यामुळे आम्ही लगेच मी श्री प्रदीपराव सहाय्यक अभियंता केशरी वीज वितरण केंद्र व माझे 8 कर्मचारी आम्ही फॉल्ट शोधण्याकरिता ट्रॅक्टर व ट्रॉलीच्या सहाय्याने निघालो। परंतु वाटेतच एक नाला हा 5 ते 6 फूट तुडुंब भरून वाहत होता। आम्ही तो नाला ट्रॅक्टरच्या व ट्रॉलीच्या मध्ये बसून आम्ही तो नाला क्रॉस केला, परंतु ज्या ठिकाणी बिघाड निर्माण झाला होता त्या ठिकाणी जाण्याकरता दुसऱ्या नाल्यावरून सुद्धा 5 ते 6 फूट पाणी नाला भरून वाहत होता। तिथे ट्रॅक्टरने जाणे हे शक्य नव्हते। त्यामुळे आम्ही एका दोरीच्या सहाय्याने सगळे 7-8 जण हे दोरीच्या सहाय्याने एकमेकाचे हात पकडून आम्ही तो नाला क्रॉस केला व ज्या ठिकाणी एका ठिकाणी नाल्याच्या काठावर एक मोठे झाड 20 तारांवर हे उन्मळून पडलेले होते। आम्ही ते झाड कुऱ्हाडीच्या सहाय्याने ते झाड तोडून ते वेगळे केले, परंतु लगेच दुसऱ्या डिपोवर सुद्धा एक बिघाड निर्माण झाला होता। त्यामुळे आमचे कर्मचारी हे डिपोवर चढून तो बिघाड दुरुस्त केला व वीज पुरवठा सुरळीत केला। त्यामुळे वीज ग्राहकांनी आमचे आभार मानले। धन्यवाद। अतिवृष्टीमुळे परसटोला ते राजौली पर्यंतची जी लाईट होती ती 21 तारखेपासून रात्रीच्या बंद होती आणि ती लाईट चालू करण्याकरिता आम्ही 22 तारखेला सकाळी आमचे ऑफिसचे श्री जेई सर प्रदीपजी राऊत सर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्यासोबत कंबरभर पाण्यामधून जाऊन आम्ही ते खंडित विद्युत पूर्ववत चालू करून दिले आणि तिकडच्या जे गावं आहेत त्यांना व्यवस्थितपणे विद्युत पुरवठा चालू करून दिला। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।